काल पण आम्ही आलो, आज पण आलो, पण सरांनी तुमच्या ते आम्हाला वेळ दिला आणि मॅडम लोक तुम्हाला इथे बसून तुमच्या बसायची व्यवस्था केली आणि त्या समोर बोलायचा मला चान्स दिला. सरांचे आणि मॅडमचे सरांचे आभार मानते पहिले. अजून तुम्हाला यासाठी कशाला इथे बसवलं तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. हे बघा तुम्ही शाळेचे आता लहान लहान विद्यार्थी, आता लहान राहिले का तुम्ही? नाही. आता किती विद्यार्थी आहे? 6वी 7वी 8वी बरोबर आहे. आता 9वी 10वी व्हायला काही जास्त दिवस बाकी आहे का? तुम्ही मोठे झालेले आहे बरोबर आहे. परंतु तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही शाळेत येतात. शाळेत आपण कशासाठी येतो? शिकायला. पण तो शिक्षण कसं घ्यायचं आपल्याला? म्हणजे पूर्ण आत्मसात करायचं की वरच्या वर घेऊन उडून द्यायचं? आत्मसात केल्यानंतर त्या आपण जे शिक्षण घेतो, जे आपल्याला मॅडम सर शिकवतात त्याचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. सकाळी आपण जेव्हा आता तुम्ही दुपारची शाळा आहे, तुम्हाला वेळ तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 11 वाजता शाळेत जावं लागतं. त्याचा एक नियम बनलेला आहे. इथे आल्यानंतर मॅडम सर जे तुम्हाला शिकवतात ते तुम्ही इथे कसं डोकं लावून तुम्ही इथे ध्यान एकाग्र चित्ताने इथे बसून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. परंतु काही आता काय एक नवीनच हे निघालं आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, चॅटिंग, गेम आहे की नाही? व्हॉट्सअप आणि मोबाईलचं नाव काढल्यावर एकदम असे कमळाचे फुलं उमलले आहे की नाही? एकदम हसा आला आम्हाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळे लोक मोबाईलचा वापर करता. आपल्याला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचं काही काम आहे का? बरोबर आहे. गेम खेळायची काही आवश्यकता आहे का? आपले मैदानी गेम खेळा ना. इथे छान मस्त आपलं ग्राउंड आहे, बॅट बॉल जे काय असेल तुमचं, क्रिकेट, खो खो, कबड्डी. याच्यामुळे हे जर तुम्ही खेळलं नॅशनलला वगैरे तुम्ही सिलेक्शन होऊ शकतं, ते तुमच्या फायद्याचं आहे. परंतु तुम्ही हे जे मोबाईलचे गेम खेळता, जे चॅटिंग करता किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही जे एखाद्या काही पोस्ट वगैरे अपलोड करता, ते तुमच्यासाठी फार घातक आहे. कारण सायबर क्राईम एवढं वाढलेलं आहे. सायबर क्राईमच्या जर तुम्ही एखाद्या त्याच्यात आल्या, कोणी अननोन माणसाने तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही ते ॲक्सेप्ट केली, त्यांनी त्याच्या म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला त्यांनी वागवलं आणि जर एखादं काही कृत्य असेल की ते आपल्या लायकीचं नाही आहे, पण तरी तुम्हाला ते धाकाच्या पळ्यात करावं लागलं.